वास ना आता, ठेवा ना बाजूला ते. का प्लास्टिक पण खाणार का? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला सिरियसनेस नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. सिरियस व्हायला तसा काहीतरी घडायला पण पाहिजे ना साहेब. या वा सिरियस. नेहा कामत ने सही केली आहे. आता या प्रॉपर्टीवर माझा ताबा आहे. वेळेत प्रॉपर्टी सेल करून हवी मला, कळलं ना? मानला परांजपे साहेब, मानला तुम्हाला. परांजपे साहेब हे असा घडेल असं मला कधी स्वप्नात पण वाटला नव्हता. एवढा वेळ लागेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्या नेहा कामतने थकवला मला पार. तिने आणि तिच्या पोरीने ते पोरीचं प्रोजेक्ट करण्याच्या नादात तर मला असं वाटलं की माझं हे प्रोजेक्ट हातात न जात आहे का काय. अहो साहेब, मी पण वाट बघून थकलो होतो. मला असं वाटलं का तुम्ही पण आता दुसरे प्रॉपर्टीच्या मागे लागले. फक्त प्रॉपर्टीचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती गोवर्धन शेठ. तिथे घरासोबत घरवाली पण हवी आहे ना, त्यामुळे वेळ लागला. ठीक, हात नाही लावायचा. एक पोरं पण ना डोक्याला ताप असतात, एकदा सांगून ऐकत नाही. अहो हे समजे गोष्टीच्या तुम्हाला तर सवय करून घ्यायला लागेल साहेब. त्याचा काय आहे, तुमच्या पॅकेजमध्ये आई शंती पोरगी पण फ्री आहे ना. आधीच एक तर ती डोक्यात जाते माझ्या, सतत आई 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 आई. त्यात डायबेटिक पेशंट, रोजचा इंजेक्शनचा खर्च. कोणी सांगितलंय आपल्याला नाही करायचा एवढा खर्च? कोण करेल? अरे जा ना. कोण करेल म्हणजे? तुम्हीच करणार सगळा खर्च ती आहे तोपर्यंत ना. म्हणजे? लोक इंजेक्शन देऊन काटा काढतात, इथे मला तेच काम इंजेक्शन न देता करायचं. तर का असं घडलं ना, फक्त 4 दिवसात त्या परीचे पंख गळून पडले. हो साहेब, अशा शब्दात तुम्हाला वाटते. ते पोरगी शंकी आहे ना, तिची आई पण आहे. तिचे गळून पडलेले पंख पुन्हा उगवतील. खूप भूक लागली, काहीतरी खायला द्या ना. साहेब साहेब साहेब, माझी बोटं सोडा. साहेब साहेब साहेब, माझी बोटं सोडा. परत गाडीला हात नाही लावायचा. आज बोटं चिरडली आहेत, उद्या हात असेल. या मला वाटतं मला आता निघायला हवं. अरे बस ना, फॅन लाव. एक मिनिट. हे काय, पाकळ्या पडल्या. आता तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल ना माझ्या मेहनतीवर पाणी फिरवून. आता त्या परांजपेंना काय सांगायचं मी? वहिनी, हा सगळा काय प्रकार आहे? हे तू केलंयस का? आता सांगून काय उपयोग, पण तरी सांगते. परांजपे येणार आहेत आणि हे सगळं मी परांजपेसाठी केलं होतं. म्हटलं तुम्ही दोघं आतमध्ये याल,
मग तुमच्या अंगावर अशा मस्तपैकी पाकळ्या पडतील. किती रोमॅन्टिक ना. पण नेमकं नको त्यावेळी नको तो माणूस हात आला. या सगळ्याची काही गरज नाहीये. किती फिल्मी वाटतंय सगळं. मला वाटलंच होतं तू हे असंच काहीतरी बोलणार, म्हणून मी तुला आधी सांगितलंच नव्हतं. अगं मला वाटलं की म्हटलं परांजपे आणि तू तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडतंय, म्हटलं आपणही काहीतरी नवीन घडवूया. अगं अशा सगळ्या गोष्टींमुळे ना एकमेकांबद्दल प्रेम वाटायला लागतं. पण कसलं काय, सगळं वाया गेलं, फुक्कट गेलं माझं सगळं. यश, आता तरी तू निघणार असशीलच ना? अरे नाही, तू थांब ना यश. हो नाही काय चाललंय? तो हो म्हणतोय आणि तू नाही म्हणतीयस. झालं की नाही तुमचं ऑफिस बद्दलचं काय ते बोलून? तर जाऊ दे ना त्याला. परीने त्याला थांबायला सांगितलं. आता कशाला? अगं काय काय शॉपिंग केली ती दाखवायची आहे त्याला. तुम्हाला ना काही कळतच नाही. ती परी किती लहान आहे, ती काहीही सांगेल आणि तुम्ही ऐकणार. ह्याला काय कळतंय बायकांच्या खरेदीतलं? उगाच बहाणे. म्हणजे परी उगीच काहीतरी बहाणे करत असते ना ह्याला भेटण्यासाठी आणि बोलवण्यासाठी, असं मी म्हटलं. यश, पाणी पिऊन झालंच असेल ना? चहा प्यायचा आता? करू चहा? नेहा मी येतो. आता उचल त्या पाकळ्या. परांज प्याले तर त्यांना काय वाटेल? मला एक काम आठवलंय हा नेहा, मी आले पटकन. यश, 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 काय झालं? काय झालं? आता आत काय झालं? सगळ्या पाकळ्या वाया गेल्या. हे बघ यश, आतापर्यंत उठ सूट नेहा 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 करणं ना ओके होतं, पण जरा आता तिच्यापासून लांब राहा. आता ती एकटी नाही राहिली. आता तिचं नवं आयुष्य, तिचा नवा संसार सुरू होणार आहे. तिच्या आयुष्यात तिचा नवरा येणार आहे, नवरा. मला मान्य आहे, आतापर्यंत तू तिचा एकमेव मित्र होतास, ती तुझी एकमेव मैत्रीण होती, पण काही मर्यादा आहे की नाही? आणि याचं काहीतरी भान ठेवा ना. आत्ता जे काकूंच्या घरामध्ये घडलं ते परांजपेनी बघितलं असतं तर त्यांनी काय विचार केला असता? कोणत्या नजरेने बघितलं असतं आमच्या नेहाकडे? हा, तू पुरुष आहेस रे, तुला नाही फरक पडत, पण ती एकटी बाई आहे. आज 4 लोक तिला नावं ठेवायला वेळ लागणार नाही. समजतंय का मी काय बोलतेय ते? आणि मला सांग, मी चुकीचं बोलतेय का? नाही. मग काय ठरलंय? माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना जो त्रास झालाय त्यासाठी आय एम रिअली व्हेरी सॉरी. यापुढे असं होणार नाही याची मी काळजी घेईन. यश, आता ना तू अक्षता टाकायलाच ये. म्हणजे यायलाच पाहिजे असं काही नाही हा, कारण लग्न आम्ही कसं घरगुती करतोय ना, सगळ्या अगदी साध्या पद्धतीने. आणि तुला जर आठवण आली ना परीची, तर फोन नंबर आहेच तुझ्याकडे परीचा, कधीही फोन कर तिला, पण फक्त परीला. ये आता, उशीर होत असेल ना, ये आता.